शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 30 जुलै रोजी घोषित होईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे, त्यामुळे शेतकरी खुश आहे। 56 लाख शेतकऱ्यांना हे कर्जमाफी मिळणार असून ज्यांनी नियमित कर्ज भरला आहे त्यांना प्रोत्साहन अनुदान देखील मिळेल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत दोन्ही राज्यात योग्य समन्वय ठेवला जात आहे। राज्याच्या दोन्ही जलसंपदा मंत्र्यांकडून यावर लक्ष ठेवत आहेत, अशी माहिती देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। चांगल्या पद्धतीचे समन्वय ठेवल्याने गेल्या वर्षी पूर परिस्थिती आली नाही। 2019 व 21च्या पुरानंतर खूप सावध आहोत। सध्या पुन्हा पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यावर लक्ष ठेवले जात आहे, असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे। नाही, काही हरकत नाही असं नाही। दोन्ही राज्यांचे इरिगेशन मिनिस्टर हे जलसंपदा मंत्री एकमेकांशी संपर्कात आहेत। गेल्याही वर्षी तुम्ही पाहिलं असेल की खूप चांगलं कोऑर्डिनेशन होतं, त्यामुळे पूरस्थिती आली नाही। 19च्या पुरापासून आणि 21च्या पुरापासून आपण खूप सावध झालेलो आहोत आणि त्यामुळे मध्ये मोठी गॅप पडली पावसाची, त्यामुळे आपण सगळेजण थोडे रिलॅक्स होतो। पुन्हा सुरू झाला आहे पाऊस सातत्याने। दोन्ही इरिगेशन मिनिस्टर जलसंपदा मंत्री प्रामुख्याने आपल्याकडचे राधाकृष्ण विखे पाटील आणि तिकडचे गिरीश महाजन सतत लक्ष देऊन आहेत आणि कुठे पाणी सोडायला लागेल, कुठे पाणी थांबवायला लागेल, हा सगळ्याचा ते अभ्यास करतात। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होईल असं वाटतं? कशाची? कर्जमाफीची पहिली यादी ती सगळ्या घोषित होणार ना, आणि तिची व्याप्ती आता इतकी वाढवली की शेतकरी खूप खुश आहे। 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळेल आणि ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहन अनुदान पण मिळेल। ओके, दिल्लीवर